3, 2, 1. तुम्ही जर आले तर तुम्हाला बसायला व्यवस्था सुद्धा आहे. सोमाबाईला इथं मिस करतोय. जय महाराष्ट्र मित्रांनो, परत तुमच्या चॅनलला स्वागत आहे आकाश सेंधी व्लॉग्सवर. तर आज संडे स्पेशल ठरवलेलं तर आज कुठं जायचं. तर आज आपण चाललो एक अशा ठिकाणी, असं चायनीज सेंटरला जे आपल्या मित्राचं होतं. म्हणजे हाय ती चायनीज सेंटर पण ते मित्र नाही आपलं. तर तुम्हाला कळलंच असं थंबनेलवरनं की आपण कुठं चाललोय. आपण चाललोय रचिता चायनीज सेंटर, आपल्या सोमा भैयाचं, जे सध्या आपल्या सोबत ह्या जगात नाही, ह्या दुनियामध्ये नाही. तर आपण चाललो त्यांच्या चायनीज सेंटरला, का त्यांच्या मिसेस म्हणजे आपल्या भाभींनी परत ती चायनीज सेंटर उघडले, परत तीच उभा केले. कारण सोमाबाईंनी एक लय मोठं नाव तयार केलं तर स्वतः चायनीज सेंटर, रचिता चायनीज सेंटर. तर तो पुढं कायम ठेवण्यासाठी त्यांनी त्यांच्या बायकोनी ती चालू ठेवले. तर आज आपण त्या चायनीज सेंटरवर जाणार. मित्रांनो, व्हिडिओ लाईक करू नका, काय नका, पण व्हिडिओ एवढं शेअर करा की शेअर करा, फक्त एवढंच म्हणणे, बाकी काय नको. तर मित्रांनो चला, सगळ्यात पहिले दिवसाच आपण चाललो आता देवीचे दर्शन करायला. तर चला 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 चला. अमित मोरे मित्रांनो, चला आता आपण सुभाष चौकातनं लेफ्ट घेतलं, कारण आपल्याला जायचं कुठं सुतार गल्ली. तर सुभाष चौकातनं एकदम लेफ्ट घ्यायचं, ही सुतार गल्लीची बोळी. तर आपण आता चाललोय रचिता चायनीज सेंटर तिकडं. तर हे काही आपलं सोमाबाईचं घर, म्हणजे आता तिथं त्यांनी हॉटेल चालू केलं, आपलं चायनीज सेंटर चालू केलेलं आहे. तेव्हा काही गेट आहे, त्या गेटमधून एकदम सरळ जायचं, सरळ. आपण लॉकडाऊनमध्ये जी लोक आले असतात त्यांना माहिती आहे कुठं चायनीज सेंटर इथं. तर इथनं एकदम सरळ जायचं का समोरच सोमाबाईंना ह्यावेळेस भाभी बसली, कारण सोमाबाया सध्या दुनियात नाही. तर मित्रांनो, आता मस्तपैकी आपलं 65 खायचं आहे आणि नूडल्स खायचे. तर 65 बनायला लावले. आता ही 65 नाही, नूडल्सची तयारी चालू आहे मस्तपैकी 65. आणि पूर्ण बोलले सर, हाडं बिडत असले काय देत नाही आपली. तर रचिता चायनीज सेंटरमध्ये प्युअर चिकन असतं. तर ही 65 तयार व्हायला लागला मस्तपैकी आपलं फुल 65. तर एक खासियत रचिता चायनीज सेंटरची, इथे कुठलंच बोन नसतं, इथं सगळं बोलणंच असतं. आणि कुणाला 65 जर बनवायचं असेल ऑर्डरमध्ये तर कॉन्टॅक्ट करा, नंबर दिला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आपले नूडल्स आता तयार होते. आणि इथे व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणीसुद्धा ऑर्डर घेते. तर 1 किलो किंवा 2 किलो तुम्हाला ज्या हिशोबाने बनवायची त्या हिशोबाने ऑर्डरसुद्धा घेतलेले जातात. तर रचिता चायनीज सेंटरमध्ये जी लोकांनी पहिले टेस्ट आहे, सेम तीच टेस्ट भेटणार आहे. काय टेस्टमध्ये काय बदल नाही, फक्त सोमाबाईच्या ऐवजी आता भाभी बनवतात. ते नूडल्स बनवायला लागलेत. आता मस्तपैकी आपले नूडल्स तयार झालेत. तर मित्रांनो, ते जेवायसाठी एकदम स्पेशल रूमसुद्धा आहे एक मस्तपैकी. जसं पहिली व्यवस्था होती, स्पेशल एक रूम आहे जेवणासाठी. तर ज्याला आपलं म्हणजे तिथे बसून जेवायचं हो, काही मेन्यू कार्ड आहे. तर मेन्यू कार्ड तुम्ही बघू शकता, इथं नंबर दिला. आणि इथं चिकनची बिर्याणीसुद्धा, दम बिर्याणी बनवून भेटते. ते आपलं आता चिकन 65 तयार झालेलं मस्तपैकी, एकदम तोंडात पाणी येण्यासारखं झालेलं आहे. आता ह्याच्यावर चाट मसाला टाका, बाबा बाबा एकदम जबरदस्त रेडी झालेलं आहे. आता पार्सल रेडी झालं, पण सोमाबाईला इथं मिस करतोय. पार्सल घेतलेलं आहे आपण, आता घरी जाऊन खाणार आहे. पण एक इथं आलं असं वाटतं की सोमाबाई होता. आता शेवटी त्याचे निघालो घरीसाठी. पण एक आठवण, सोमाबाईची एक आठवण होती, ही स्कूटी आपली बुलेट आहे. तर चला. Thank you.